जावई गेला सासरवाडीला अधिक महिन्यात, आणि ते असं होतं, सासू इतकी सुगरण होती महाराज, आणि सासूने इतका चांगला स्वयंपाक केला, जावई जेवून तृप्त झाला. तो म्हणला आज रात्री राहू. त्याही रात्री राहिलं. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, 4 दिवस झालं, 5 दिवस झालं, 8 दिवस झालं. जावई 8 दिवसात 16 पदार्थ. शेवटी सासूनी नवऱ्याला बोलून घेतलं, म्हणले आव इकडे या, 8 दिवस झाले 16 पदार्थ करून खायला घातले जावयाला. जावयाला जा तरी म्हणा. तो सासरा म्हणला अगं त्याला जा म्हणावं तर आपल्या लेकीचा प्रश्न आहे, आणि नाही जा म्हणावं तर आपल्यालाही रानात जाता येणार, कुठं जाता येणार, कुणाला भेटता येणार, कसं जा म्हणायचं पाहुण्याला. सासरा हुशार होता, म्हणला पाहुण्याला जा म्हणता येत नाही ना, आपण असं करू, 2 जण भांडणं करू. ओम नमो जनार्दना. नाही भव अभव भावना, न देखो निमितुपना, नमन श्री चरणा श्री गुरुराया. नमन श्री एकदंता, एकपणे तूची आता, एकी दावीसी अनेकता, तो झळकत तुझा निजदंतू. तुझ माझी वासू चराचर, म्हणून बोली जे लंबोदर, या लागी सकळाचा सोयरा, साचोकारे तू होसी. तुझ देखे जो नरू, त्याचा सुखाचा होय संसारू, या लागी विघ्न हरू नामादरू. तुझ साजी जयांचे केली स्मरण, होय सकल विद्येंचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रहला धरो पावन झालो चराचरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळी, नाझरे कप चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह, नाम सप्ताहाचं या वर्षीचं 29वे वर्ष. 1995 असणारी आपल्या या गावच्या सप्ताहाची प्रारंभाचा असणार ते साल 1995 ते आता 2024. 29 वर्षाचा काळ सगळ्यांनी पाहिला. 29 वर्षापासून काही मंडळी आजही त्याचे साक्षीदार असतील की जे आज इथं कीर्तनाला उपस्थित असतील, आणि काही मंडळी आज या ठिकाणी नसतीलही. पण त्या ठिकाणी रोप छोटं लावलं होतं, पण माऊलींच्या भाषेत सांगायचं झालं तर त्याचा वेणू गेला, त्याचा वेणू गगनाला जाऊन भिडलेला आहे. म्हणून अत्यंत आनंदाच्या वातावरणामध्ये महाशिवरात्रीचा पर्व काळ, पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, उत्तम उत्तम शिवरात्र. नाथ भागवत असं सांगतं. म्हणले वारकरी संप्रदायामध्ये या भारत देशामध्ये 5 पर्वकाळ सांगितले. कोणते पर्वकाळ? पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, उत्तम उत्तम शिवरात्र. पहिला उपवास नृसिंह जयंतीचा, दुसरा रामनवमीचा, तिसरा वामन जयंतीचा, चौथा कृष्णाष्टमीचा, आणि 5वा जो उपवास आहे तो उद्याचा, त्याला महाशिवरात्रीचा उपवास म्हणायचा. आज तर लोकांच्या अंगावरच काटा आला असेल. म्हणजे आजची एकादशी आणि परत उद्याचा महाशिवरात्रीचा उपवास. एकादशी धरली ना, पण धरली का नाही मला माहिती नाही, पण मी मात्र एकादशीचा अभंग घेतलाय. विठ्ठल विठ्ठल. असो, सुंदर वातावरण या ठिकाणी. भगवान नागेश्वरांचा हा दरबार आहे. 6वा दिवस आहे सप्ताहाचा. सर्वांनी निमंत्रण दिलेलं असतं. गावाचं प्रेम गेल्या वर्षी नाही, पण त्याच्या अगोदरच्या वर्षी येणं झालं होतं. पुन्हा त्या ठिकाणी एक गॅप आणि पुन्हा येणं झालं. आम्हाला गॅप मिळतो अर्जुन महाराज, पण एक मात्र वैभव आहे की आमच्या अर्जुन महाराजांना गॅप नाही दिला गावाने अजून. ते याला म्हणायचं दांडगा वशिला. ज्याचा वशिला त्याचा कुत्राही काशीला जातो, नाही का नाही. हे किती अत्यंत का बरं? त्याचं कारण आहे की अर्जुन महाराजांनी गावावरती त्या ठिकाणी केलेलं प्रेम, गावाने अर्जुन महाराजांवरती केलेलं प्रेम, ती नम्रता, तो भाव त्यांनी जपला. आणि त्या भूमिकेतून मृदंगवादक त्या ठिकाणी महाराष्ट्रात अनेक आहे, पण नाझिरकरांनी, नाझरेनं, भगवान नागेश्वरांनी अर्जुन महाराजांवरती प्रेम केलं, म्हणून ते दरवर्षी या ठिकाणी कार्यक्रमाला आहे. माझ्याबरोबर नेहमी भागवताच्या कथेला साथ करायला महाराष्ट्रातील एक नामवंत सिंथसायझर गायक आमचे रघुनंदन महाराज थोरात या ठिकाणी उपस्थित आहेत. गायनाचार्य, गोड गळ्याचे गायक महाराष्ट्राचे शिवाजी महाराज वंजारी या ठिकाणी या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत.
हरिभक्तीपरायण गायनाचार्य ज्यांच्याकडे व्यासपीठ आहे असे आदरणीय साहेबराव महाराज खडसे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. दोनही चोपदार उपस्थित सगळी मंडळी. गोड हार्मोनियम ज्यांनी वाजवल्यानंतर जणू काय हार्मोनियम बोलते असे आमचे मच्छिंद्र महाराज नागरगोजे या ठिकाणी आजच्या सेवेसाठी उपस्थित आहेत. आणि खरं तर हा आवाज कीर्तनकाराचा, मृदंगांचा, हार्मोनियमचा, सिंथसायझरचा तुमच्या कानापर्यंत पोचतो आणि तो आवाज कानातून मनापर्यंत जर पोचत असेल तर हे सगळं श्रेय जातं आमच्या संदीपजी नाझीरकरांना. खूप गोड लावतात ते, खूप चांगली मेहनत त्या ठिकाणी घेतात. आपल्या गावाच्या सेवेचं त्या ठिकाणी मनामध्ये एक चांगली संकल्पना, एक चांगला विचार ठेवून सेवेमध्ये रममान असणारे. उपस्थितांमध्ये राजुरी गाववरनं काही मंडळी आले, त्याच्यामध्ये वारकरी संप्रदायाचे उपासक पाईक, आमच्या मित्रांचे वडील आदरणीय अंकुश बापू भगत या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांनी मला इथपर्यंत बोलवलं आमचे उत्तम भाऊ खूप प्रेम करतात संप्रदायावरती, कीर्तनकारांवरती. उत्तम भाऊ नाझीरकर असतील, आमचे सयाजीराव नाझीरकर असतील, त्यांच्या माध्यमातून अनेक वेळा या पुरंदर तालुक्यामध्ये येणं होत असतं. जगात हा आगळा वेगळा पुरंदर तालुका आहे, या पुरंदरची आगळी वेगळी माती आहे, या पुरंदरचा इतिहास वेगळा आहे आणि म्हणून ही मंडळी त्या ठिकाणी प्रेम करतात कीर्तनकारांवरती. त्यांच्याच प्रेमानं आठवण करून ज्यांनी मला दिले आमचे मोहनजी नाझीरकर सर असतील. वारीच्या वेळेस आलो की आम्ही त्यांच्याकडे असतो. सगळ्यांचं त्या ठिकाणी नामाचा उल्लेख करून भगवान शिवाला आपल्या कथेचं निमंत्रण देऊ आणि सेवेला प्रारंभ करू. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हरम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. कैलास राणा शिवचंद्र मोळी पनिंद्र माथा मुगुटी झळाली. कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीन शंभो मज कोण तारी. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. कैलाशीचा देव हो भोळा चक्रवर्ती. कैलाशीचा देव हो भोळा चक्रवर्ती. कैलाशीचा देव हो भोळा चक्रवर्ती. श्रीराधे देव भोळा चक्रवर्ती. कैलासीचा देव हो भोळा चक्रवर्ती. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज कैलासीचा श्रीराधे माझे दंडवत तयाची माया जे दंडवत पार्वतीचा पती योगीराज. पार्वतीचा पती योगीराज दयाजिया माया हो. माझे दंडवत दंडवत दयाजिया माया हो. माझे दंडवत
कैलासीचा देव. म्हणले कोण येतो? सामान्य नाही. म्हणले भोळा आहे. भोळा. भोळा म्हणजे वेडा नाही बरं का. भोळा म्हणजे थोडी भक्ती केली की लगेच प्रसन्न होणारा. म्हणून त्यांना आशुतोष म्हणतात. आशुतोष माहिती आहे ना आपल्याला? आशुतोष राणा. आशुतोष राणा नव्हे, थोड्या भक्तीमध्ये प्रसन्न होणार दैवत. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज. काय जटाजुट गंगा अर्धचंद्र भाळी, तिजा नेत्र ज्वाली जात वेद. डोक्यावरती जटा आहे, जटेवरती गंगा आहे, एका बाजूला चंद्र आहे. असं ज्यांचं वैभव आहे असे कैलाशीचे भगवंत. उद्या महाशिवरात्री आहे. 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना किंवा 12 ज्योतिर्लिंग स्वयंभू या भारत देशाच्या रक्षणासाठी ज्या दिवशी प्रगट झाली तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस आहे. हे सामर्थ्य आहे आपल्या देशांचं. हा देश सामान्यांचा नाही. हा देश तुमचा माझा, या साऱ्या भारतीयांचा. मनात असू द्या सदैव आपुल्या वेद लावण्याचा. ही भूमी या संतांची, शूरांची अनवीरांची. मग काय उणे आम्हाला परवा नशे हो कशाची. जय हिंद गरजा बोला, हा बोल स्वातंत्र्याचा. आ आ आ हा देश तुमचा माझा, या साऱ्या भारतीयांचा. मनात असू द्या सदैव आपुल्या वेद लावण्याचा. भारत माता की जय. हा देश असा आहे. संतांनी आणि भगवंतांनी या देशाला सजवलंय. हा देवांचा देश आहे. हे राष्ट्रदेवतांचे. आपण म्हणत होतो ना शाळेत, हे शाळा शिकलाय ना रे तुम्ही? शिकताय ना? परीक्षा चालू आहेत का नाही? माणसानी शाळा शिकावी पण शाळा करायला शिकू नये. शेवट प्रश्न विचारणार आहे मी पण. मी कशासाठी म्हणतोय? हा देश संतांचा आहे, शूरांचा आहे, वीरांचा आहे, देवतांचा असणारा देश. बघा ना, भगवंतांनी सौंदर्य द्यायला सुरुवात केली या देशामध्ये, म्हणजे देश निर्माण झाला. काश्मीरच्या बाजूने भगवंतांनी त्या ठिकाणी लोकांना सौंदर्य दिलं. तिकडून खाली आपण आलं ना, काश्मीरची लोक खूप गोरी आहेत, हिमालयातली लोक खूप गोरी आहेत. आणि मग खाली असं थोडं 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 खाली येत गेलं. दिल्ली आली, गुजरात आलं, पंजाब आलं, राजस्थान आलं, नंतर महाराष्ट्र आला. महाराष्ट्रातून खाली आपण आंध्र प्रदेशाकडे निघालो. मग त्याच्यानंतर खाली तामिळनाडूकडे, केरळकडे, कर्नाटककडे असं गेलो की माणसांचा रंग आपोआप बदलतो. आणि तसा काही दिवसातून 10-12 वेळा बदलतो, तो पण भाग आहेच की. असं काय नाही महाराज, त्या रंगाचं जाऊ द्या महाराज. उस डोंगा परी रसनो हे डोंगा, आणि काय भुललासी वरली या रंगा. चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा, काय भुललासी वरली या रंगा. असं अनेक वेळा आपण दिवसातून. अहो, परवा दिवशी एका सरड्याने आत्महत्या केली आणि चिठ्ठी लिहून ठेवली होती. काय चिठ्ठीत लिहिलं होतं? म्हणला, मी माणसांपेक्षा रंग बदलायला कमी पडलो, मेलेलं बरं. रंग बदलू गिरगिट धडा होता आपल्याला शाळेत. धडा माहिती ना? धडा त्याला काय म्हणता तुम्ही इंग्रजीमध्ये? चॅप्टर शिका आपण, चॅप्टर होऊ नका. हे पण तितकंच खरंय. विठ्ठल विठ्ठल. पोरं चांगली मग काय प्रश्न विचारायला काय हरकत नाही. मी पण जास्त नाही विचारणार. काय रघुनंदन महाराज एक ठिकाणी अशीच फजिती झाली. शिक्षक शिकवत होते. शिकवता शिकवता पुढचं पोरग झोपलं. झोपल्यानंतर त्याला उठवलं. म्हणले, आपलं पुढचं पोरग लक्ष देऊन ऐकत होतं, पाठीमागच्या बाकावलं झोपलं होतं. उठ म्हणले. म्हणलं, काय सर? सर म्हणले, पाठीमागच्या बाकावलं पोरग झोपलंय, त्याला जाऊन उठव. ते पोरग म्हणलं, सर शिकवताना झोपवलंय तुम्ही, मी जाऊ काय उठवाय त्याला? नाही गेलं ते. सर म्हणले, काय जास्त शहाणपणा करतो का? नाही म्हणले, तसं नाही सर. मग काय? सर म्हणले, मी जे शिकवले ना, आता तुला प्रश्न विचारतो, शहाणपणा करायचा नाही, त्यातलं उत्तर दे. त्या शिक्षकांनी त्याला विचारलं. म्हणले, सांग, घटना आणि दुर्घटना याच्यातला फरक काय? ते पोरग म्हणलं, सर शाळेला आग लागली ही झाली घटना, आणि त्याच्यात तुम्ही जळून मेला ही दुर्घटना. त्याच्यामुळे कीर्तनात दुर्घटना होऊ नये म्हणून मी पोरांना जास्त विचारत नाही. कीर्तनात नाही, तुम्हाला गंमत म्हणून सांगतो. एकदम अर्जुन महाराज असं झालं, एका गावाला कीर्तन होतं, पण त्या गावाचं नाव मी काही इथं सांगणार नाही, आणि नंतर विचारलं तरी सांगणार नाही.
आणि 7 ते 9 असंच कीर्तन रघुनंदन महाराज. मग 15 मिनिटं अगोदर मी गेलो होतो त्या घरात. ते यजमान म्हणले महाराज मी मंडपात जातो आणि बरोबर 7 वाजता कीर्तन चालू करायला सांगतो, तुम्ही तोपर्यंत घरात बसा, मी मंडळीला सांगतो तुम्हाला पाणी चहा वगैरे द्यायला. बसलो मी सोप्यावर. त्यांच्या घरात 5च वर्षाचं पोरग होतं. आता मी सहज त्या माऊली म्हणल्या महाराज मी तुम्हाला पाणी घेऊन येते. ती माऊली घरात गेली पाणी आणायला. मला काय माहिती पोरग, ते 5 वर्षाचं पोरग उठलं मांडीव बसलं. म्हणलं आता घरातलं लेकरू बसू द्या मांडीव, काय हरकत नाही. पण ते ह्या मांडीवर नाही या मांडीव आलं. सगळं धोतर शर्ट सुरगळून टाकला त्याने, पण बसलोय ना त्याच्या घरात. बरं इथपर्यंत ठीक होतं, मला काय वाटलं नाही. ते फक्त एवढंच म्हणायला लागलं महाराज घोडा महाराज घोडा. आता असं काय म्हणतंय पोरग, मला असं वाटलं त्याचा खेळण्यातला घोडा हरवलाय का म्हणून ते घोडा म्हणतोय. ते इथं बोकांडी येऊन बसलं आणि परत म्हणायला लागलं महाराज घोडा महाराज घोडा. मला कळालं नंतर की हे मलाच घोडा म्हणतोय म्हणून. आता बरं नाही काय काय स्थिती त्याच्या समोर काहीच बोलताय ना, काहीच म्हणताय ना. शेवटी ती माऊली पाणी घेऊन आली. पोरग बघा इतकं चपळ होतं, खांद्यावरनं खाली आलं आणि शेजारी बसलं. ती माऊलीने मला पाणी दिलं. तिला शंका आली. ती म्हणली महाराज माझं पोरग तुम्हाला त्रास तर देत नाही ना. आता मी थोडंच तिला म्हणणार आहे ते घोडा म्हणतोय मला म्हणून. म्हणलं काय नाही तसं काय नाही. बरं ठीक आहे म्हणलं. मग ते पाणी वगैरे घेतलं. पोरग इतकं चॅप्टर होतं, त्या चॅप्टरवर ना ठेवलं. इतकं चॅप्टर होतं, इतकं शांत बसलं की जणू काय त्याला समाधी लागली माऊलींसारखी. इतकं शांत बसलं होतं. आई आली तसं त्याला माहिती होतं आईने जर कळालं तर आई मारणार. ती माऊली म्हणली महाराज मी तुम्हाला चहा करून आणते. मी म्हणलं चहा पित नाही नका आणू तुम्ही. पण नाही नाही म्हणली आमच्या घरात घ्यावं. मला माहिती होतं ना काय फजिती होणार आहे पुढे. ती गेली चहा आणायला. चहा आणायला गेल्यानंतर पोरांनी पाहिल्यासारखंच उठलं या मांडीवालं महाराज घोडा म्हणायला लागलं. या मांडीवालं नंतर बोकांडी बसलं. माळ धरली लागा म्हणून महाराज घोडा नेमका लवकर चहा झाला. ती माऊली आली चहा घेऊन. आल्याबरोबर तिने पाहिलं पोरग बोकांडी बसले महाराजाच्या आणि महाराजाला घोडा घोडा करते. तिला असा राग आला. तिने म्हणली महाराज हा चहा घ्या. मी पटकन ती कपशी घेतली, चहा घेतला. तिने पोराला ओढलं 2 ठपके मारले. इतक्या जोरात मारले. मी म्हणलं अहो कशाला मारताय त्याला, ते 5च वर्षाचे लागल ना त्याला. ती म्हणली बावळाटाला अजून कळा ना गाढवातला आणि गोड्यातला फरक. तुम्हाला कळाला ना. मी तेव्हापासून विचार करतो ही कुठल्या शाळेत शिकली. जेजुरीला तर नव्हती ना ती. हा आणि तेव्हापासून जर कोण म्हटलं ना महाराज आमच्याकडे चहा घ्यायला चला, मी सोडून दिला चहा सांगतो. घेतच नाही काय उगाच पद्धत करून घ्यायची. विठाला ते मग असे आमचे सयाजीराव म्हणले महाराज चहा घेता का कॉफी घेता का. म्हणलं काहीच घेत नाही. काय उगाच वेळ घालवायचा. म्हणलं कीर्तन चालू करायला सांगा, फेटा घालून आपलं जाऊ. उगाच कुठं गोडा बनवला एखाद्याने परत म्हणजे काय करायचं. ही प्रेमाची माणसं सहज बोललं जातं. चला हा देवतांचा देश आहे, हा वैष्णवांचा देश आहे. वारकरी संप्रदायाचे पहिले वैष्णव एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. वारकरी संप्रदायाचे पहिले वैष्णव. का बरं वैष्णव म्हणायचं. पहिली पंढरीची वारी कुणी केली हा जर प्रश्न कधी तुम्हाला विचारला तर त्याचं सगळ्यांनी उत्तर द्यायचं भगवान महादेवानी पहिली वारी केली. पहिलं गीतेवरचं प्रवचन कुणी केलं. ज्ञानोबराय म्हणतात ते भगवान महादेवानी केलं. यया गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी जेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. अरे गीतेचं पहिलं प्रवचन भवानी माता विचारते पार्वती देवा मला गीतेचं सांगा, गीतेचं ज्ञान द्या. कशी आहे तुमची गीता. ते तर हरू म्हणे नेनिजे देवी जैसे का स्वरूप तुझे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. भगवान शिव म्हणतात अगं देवी हे पार्वती तुझं जसं स्वरूप नित्य नूतन आहे ना तशी गीता सुद्धा ही नित्य नूतन आहे. म्हणून पहिले गीतेचे पहिले प्रवचनकार जर कोण झालं ते भगवान महादेव झाले. इतकं जगातलं सगळ्यात चांगलं जोडपं. या जोडप्यासारखं जगात तुम्हाला दुसरं जोडपंच सापडणार नाही महाराज. इतकं चांगलं जोडपं. फिरायला जायचं म्हटलं ना दोघं एकत्र जायचे. महाबळेश्वरला कधी गोव्याला कधी कैलासाला कधी हिमालयात एकत्र जायचे फिरायला नवरा बायको. वाद घालत नव्हते. एकदा बघा ते वैष्णव काय आहेत किती प्रेम करतात राम नाम घेणाऱ्यावरती. एकदा जंगलामध्ये दोघं शिव आणि पार्वती चालले होते. चालत असताना सहज मनामध्ये विचार आला. नाही चालता चालता काय झालं भगवान महादेव थांबले आणि 3 वेळा असा वाकून नमस्कार केला. बायको म्हणली पार्वती माता कशासाठी वाकले कुणाला नमस्कार घालता. तुम्ही देवांचे देव महादेव आहेत. अख्खं जग तुमच्या पाया पडतं. उद्या शिवरात्रीला इथं एवढी मोठी लाईन असेल आणि तुम्ही कुणाच्या पाया पडता. भगवान शिव म्हणले पार्वती तुला समजणार नाही जाऊ दे ना.
आता सांगितल्या ते शिवाय सोडील ती बायको कसली, मग ती महादेवाची असली तरी काय. पार्वती माता म्हणते देवा सांगा कुणाच्या पाया पडला. भगवान शिव म्हणले बघ तुला एक माणूस दिसतोय का खूप दूरवर अंतरावरती दिसतोय का तुम्हाला, दिसतोय ना. मागच्यांनी पाहिलं लगेच तिकडं मी इथलं सांगतोय. भगवान शिव म्हणतात पार्वती तुला एक दूरवर अंतरावरती माणूस दिसतोय का. म्हणले हो. म्हणले काय झालं. तो चालता चालता त्याला ठेच लागली. आणि आपल्याला ठेच लागल्यावर आपण काय म्हणतो, कुणी शिवी दिली काय माहिती म्हणतो का नाही. आपल्याला शिव्या द्यायला कोण मोकळे काय माहिती, पण आपण म्हणत असतो कुणीतरी शिवी दिली. महाराज चालता चालता तो माणूस ठेच लागली तो राम म्हटला. भगवान शिव पार्वतीला सांगतात अरे या जगामध्ये रोज एक राम जो म्हणतो त्याला मी 3 वेळा वाकून नमस्कार करतो. बघा काय वैष्णव आहेत. पाया पडे जन एकमेका. वारकरी संप्रदायाची साधना करणारे भगवान शिव म्हणतात राम नामावरती जो प्रेम करतो ना त्याला मी 3 वेळा नमस्कार वाकून करतो. हे इतके सामान्य नाहीत, ते भोळे आहेत, प्रसन्न होणार दैवत आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून वारकरी संप्रदायाची तुळशीची माळ अत्यंत पवित्र. मी नेहमी बोलत होतो 3 गोष्टी केल्याशिवाय माणसाने मरायचं नाही. कोणत्या 3 गोष्टी. एकादशीचं व्रत, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आणि एकदा तरी आयुष्यात पंढरीची वारी. मरायचं नाही त्याच्याशिवाय. का बरं. भगवान शिव रोज आपल्या अंगाला चिता भस्म लावतात ना. आपण तो भस्म कपाळाला लावतो, पण आपण तरी पांढरा भस्म कपाळाला लावतो, पण भगवान शंकर कोणता भस्म लावतात, कोणता लावत असतील. माणूस मेला ना त्या मेलेल्या चितेची राख आपल्या अंगाला लावतात. पण मोठी कमालच आहे ना. मेलेल्या माणसाला स्पर्श झाला तर आपण घरी आल्यावर आंघोळ करतो बरोबर ना, पण कापून खाताना काहीच वाटत नाही. घरी आल्यावर माणूस मेला आंघोळ करतो. माणसं पण चमत्कारिकच आहेत मोठी. एकदा त्या कोंबड्याचं मनोगत आलं होतं. कोंबड्याने मग त्याला विचारलं एका खाटिकाने का रे बाबा सगळ्यात जास्त तुलाच कापला जातो. तो कोंबडा म्हणला सकाळी लवकर जागा करणाऱ्यांची अशीच अवस्था आहे, त्यालाच पहिलं कापलं जातं. विठ्ठल विठ्ठल. कुणाची राख लावत असतील बघा. ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे तो वारकरी ज्यावेळेस जातो आणि त्याच्या शरीराची ज्यावेळेस राख होते ती राख भगवान शिव आपल्या अंगाला लावतात महाराज. कुणाची नाही लावत महाराज, कुणाची नाही लावत. म्हणून आपण माळकऱ्यामध्ये असावं आणि पिणाऱ्याच्या नादी कुणीच लागू नये महाराज. कुत्रही त्याच्या नादी लागत नाही. एखादा बुवा जर रस्त्याने चालला तो कुत्र त्या महाराजाचं धोतर पकडतं का नाही, तुम्हाला अनुभव आहे का नाही मला माहिती नाही, पण अनेक अशा केसेस आहेत. एखादा महाराज रस्त्याने चालला तर कुत्र त्याचं धोतर पकडतं, पण एखादा पिणारा समोर आला तो कुत्र रस्ता बदलून निघून जातं. ते म्हणतं याच्या नादी नको लागायला. म्हणजे नाही लागायचं त्याच्या नादी. काय झालं, रात्रीचा पिऊन आला तो. आल्यानंतर बायको म्हणली आज दरवाजाच नाही उघडायचा. तिने दरवाजा लावून घेतला होता आणि ते बाहेरून दरवाजा वाजवत होता. रात्री 2 वाजता उघड म्हणले दरवाजा. ती म्हणली उघडणार नाही, जा काय करायचं ते करा. अरे उघडणार दरवाजा, जा काय करायचं ते करा, उघडणार नाही. त्याच्या समोर विहीर होती घराच्या. म्हणला जीव देईल विहिरीत. ती म्हणली द्या जीव. महाराज त्यांनी दगड उचलला आणि विहिरीत टाकला. बायकोला काय माहिती आतमध्ये काय झाले ते. तिला वाटलं नवऱ्याच विहिरीत उडी टाकली नवऱ्याने. ती पटक्याने बाहेर आली आणि आल्याबरोबर हे दरवाजाच्या पाठीमागे लपलं होतं. आतमध्ये गेलं घेतली कडी लावून. आतमध्ये गेल्यावर कडी लावून घेतली. ती बाहेरून म्हणायला लागली ओ दार उघडा ना. तो म्हणला नाही उघडणार. ती म्हणली मी अख्खं गाव गोळा करीन. तो म्हणला कर की, मी पण लोकांना सांगन रात्रीच्या 2 वाजता कुठे गेली होती म्हणून. बघा कमाल. विठ्ठल विठ्ठल. नादी लागायचं ना. दोष पाहायचे असेल तर संतांचे पहा, पुण्यच मिळतं महाराज. आणि एखाद्या माणसाचे चांगले गुण जरी पाहिले तर हाताला दोष लागतात. आणि म्हणून संतांचे त्या ठिकाणी दोष पाहिजे, आपल्याला त्या ठिकाणी पुण्यच प्राप्त होतं. मी याच्यासाठी सांगत होतो वैष्णव काय केल्याशिवाय मरायचं नाही. एकादशीचा व्रत केल्याशिवाय मरायचं नाही. कोणी केलं हे एकादशीचं व्रत. आपल्या भारतात एक राजा होऊन गेला, रुक्मांगद नावाचा एक राजा होऊन गेला. त्यांनी त्याचं शेत असं पिकवलं होतं की त्या शेतात फळं आणि फुलं याची बाग होती त्याची. महाराज आपण शेती अशी करावी की कधीतरी पांडुरंगाला वाटलं पाहिजे याच्या शेतातलं पीक आपल्याला मिळावं, फुलं मिळावीत, फळं मिळावीत. स्वर्गातल्या इंद्राला त्या रुक्मांगद राजाची शेती आवडायची. इंद्र काय करायचा, त्याचे सेवक खाली पाठवायचा विमान घेऊन आणि ते सेवक चोरी करायला यायचे खाली. फळं फुलं रोज चोरून न्यायचे. रुक्मांगद राजा सामान्य नव्हता. भारत देशावरती त्यांनी राज्य केला असा रुक्मांगद राजा होता.
तो ज्यावेळेस नगरात असायचा त्यावेळेस नगरामध्ये असताना माणसं मरत नव्हती. हे पुण्य होतं रुक्मांगद राजाचं. एक दिवस असं झालं, राजा विचार करतो, फुलांची फळांची बाग आहे, असू द्या असू द्या, तुम्ही मध्ये आले की माझ्याकडे कुणीच पाहत नाही, माझं वजन डाऊन होतं ना. नाही मग कीर्तनाला किती वजनदार माणूस असला तरी उपयोग होत नाही कोणी मध्ये आला तर. रुक्मांगद राजानं विचार केला, इतके दिवस झाला आपल्या बागेत चोरी होते, पिकाची फळं चोरली जातात, फुलं चोरली जातात, चोर सापडत नाहीत, काय केलं पाहिजे. सेवक वाढवले तरी चोरी होत होती. नेमकं एकदा असं झालं, एक दिवस राजा सकाळची वेळ होती, घरामध्ये उठून आवरून बसला होता. राजाचे सेवक धावत पळत आले आणि राजाला सांगायला लागले, रोज आपल्या बागेत चोरी होत होती ना, ते चोर आज आपल्याला सापडले. राजा धावत पळत निघाला, कोण चोर आहे आणि कोण चोरी करतो म्हणून धावत पळत तिथपर्यंत आला. पाहतो तर त्यांना विचारतो, कोण तुम्ही? 4 जण होती. कोण रे तुम्ही? आम्ही इंद्राचे सेवक आहोत. का बरं, का रोज येत होता? नाही म्हणले, इंद्राला तुमची फळं फुलं आवडायची म्हणून रोज चोरी करायला इथं यायचो, विजेच्या वेगाने यायचो आणि विजेच्या वेगाने निघून जायचो, त्याच्यामुळे आम्ही कुणाला सापडत नव्हतो. रुक्मांगद राजाने विचारलं, आज कसे काय सापडले? काय नाही म्हणले, स्वर्गातलं विमान आमचं तुमच्या इथं बंद पडलं. स्वर्गातलं विमान बंद पडलं त्याच्यामुळे आम्हाला आमचं विमान उड्डाण झालं नाही, पुन्हा स्वर्गात जाता आलं नाही. रुक्मांगद राजाला आनंद झाला. म्हणला, अरे मी जे पीक घेतलं ते पीक देवाला आवडावं म्हणून त्यांना शिक्षा नाही केली राजाने. जाऊ दे, इंद्राला आवडत होतं ना, हरकत काही नाही, देवालाच आवडत होतं ना, देवाने नेलं म्हणून कशात बिघडलं. फक्त त्या सेवकांना विचारलं इंद्राच्या, आता तुम्हाला वर जायचे, विमान तर बंद पडले, काय करावं लागेल? त्या इंद्राच्या सेवकांनी सांगितलं, हे विमान जेजुरीचं नाही. मग कुठलंय? हे स्वर्गातलंय. हे विमान इथं चालू होणार नाही, त्याला त्याचे स्पेअर पार्ट स्वर्गात मिळतात, ते स्वर्गातले स्पेअर पार्ट त्या ठिकाणी आता आणता येणार नाहीत, त्याच्याशिवाय ते चालू होणार नाही. राजा विचार करतो, मग जर तुमचं विमान इथं चालू होणार नाही कारण त्याचे स्पेअर पार्ट स्वर्गात आहेत, मग चालू कशाने होईल? चालू कशाने होईल बोलल्याबरोबर त्या ठिकाणी ते इंद्राचे सेवक म्हणतात, आज एकादशी आहे ना, आज एकादशी. खरं सांगा किती जणांनी धरली? आमच्या मित्राला सकाळी म्हणलं एकादशी धरत जा, आज चांगला दिवस आहे, उद्या पण महाशिवरात्री. तो म्हणला धरली ना महाराज. मग सहज मगाशी येताना विचारलं, काय खाल्लं? म्हणला केळी. मी म्हणलं किती? एका टायमिंगला 1 डझन खाल्ली होती पोऱ्यानी. काय हरकत नाही, जाऊ द्या. रुक्मांगद राजा म्हणतो, तुमचं स्वर्गातलं विमान उड्डाण कशाने होईल? त्या सेवकांनी सांगितलं, आमचं स्वर्गातलं विमान उड्डाण होईल, आज जर कुणी एकादशी केली असेल त्याच्या पुण्याईच्या, त्याच्या हाताच्या स्पर्शाने ते स्वर्गातलं विमान उड्डाण होईल. रुक्मांगद राजाला आश्चर्य वाटलं. त्यांनी नगरात दौंडी द्यायला सांगितली. आपल्या नगरामध्ये आज कोणी उपवासी असेल अथवा उपवास केला असेल, त्याच्या हाताच्या स्पर्शाने स्वर्गातलं विमान उड्डाण होणार आहे. आणि जर विमान स्वर्गातलं उड्डाण झालं तर रुक्मांगद राजा त्याला 5 गावं बक्षीस देणार आहे. अख्ख्या गावात दिवसभर दौंडी फिरत होती, पण अख्ख्या गावात एकाही माणसाने उपवास केला नव्हता. शेवटी गावाच्या बाहेर दौंडी आली. आज जर आपल्या नगरात कुणी उपवासी असेल, उपवास केला असेल, स्वर्गातलं विमान त्याच्या हाताच्या स्पर्शाने उड्डाण झालं तर राजा त्याला 5 गाव बक्षीस देणार आहे. 80 वर्षाची म्हातारी काठी टेकत चालली होती. 5 गाव बक्षीस म्हटल्यानंतर त्या ठिकाणी म्हातारी सरळ झाली. पैसे म्हटले की माणसं सरळ होतात. 5 गाव बक्षीस देणारे म्हटल्याबरोबर म्हातारी सरळ झाली. अरे काय म्हणताय? नाही म्हणले, 5 गाव बक्षीस कशासाठी? स्वर्गातलं विमान बंद पडलंय आणि जर उड्डाण झालं तर त्याला 5 गाव बक्षीस देणारे राजा. आज कोणी उपवासी असेल तर, ती म्हातारीला माहिती होतं तिची सून घरात उपाशी होती, तिने कालपासून काहीच खाल्लं नव्हतं, कालचा उपवास घडला, तिला आजची एकादशी घडली. ती का उपवाशी राहिली? तिने एकादशी केली होती का? नाही, ती उपवाशी राहिली त्याचं कारण नवरा बायकोची भांडणं झाली होती, नवऱ्याने तिला मारलं होतं. आता भांडणं कशाहून झाली ती सांगू का? रात्रीचे नवरा बायको जेवायला बसले, तो सहज तिला म्हणत होता जेवता जेवता, अगं मला तुला एक सांगायचे. ती म्हणली अजिबात काय सांगू नका. अगं तुला महत्वाचं सांग. ती म्हणली अजिबात काय सांगू नका. अहो तो म्हणला अगं तुझ्या हिताचं सांगायचे. ती म्हणली काय असेल ते जेवल्यावर सांगा. दोघांचं जेवण झालं. ते भिंतीला टिकून बसलो होतं, ही तिकडून आली. का मग अशी जेवताना म्हणत होता मला एक सांगायचे, महत्वाचं सांगायचे, हिताचं सांगायचे. सांगा म्हणले आता काय सांगायचे.
तो म्हणला आता काय डोंबलं सांगू, मग अशी ताटात लोणचं समजून जोराळ खाल्लं, आता काय सांगायचं, काय सांगणार तुला. त्यांची भांडणं का झाली ते सांगतोय. आता दुसरा दिवस होता. दुसऱ्या दिवशी हिचा स्वयंपाक झाला. आज काय ताट नाचतच आलं होतं. कालचा झुराळाचा राग होता तिच्या डोक्यात. ताट आणलं ना आपटलं. ती काय म्हणली असेल, खा नाही म्हणली, गिळा गिळा. तुम्ही काय म्हणता, खा म्हणता का गिळा म्हणता? भांडणं झाल्यावर खरं सांगायचं काय म्हणता ते. तुमच्याकडे काहीच नाही म्हणत का? चांगली गोष्ट आहे, काहीच म्हणत नाही तर. ती म्हणली खा. गिळा म्हणली. आता ते ताटाकडे पाहत होतं. 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास, 1 तास ते काही जेवतच नव्हतं. बायको म्हणली खा ना. तो म्हणला तसं नाही खाणार. मग कसं काय खाणार? तो म्हणला माझी एक आट आहे, आज तू मला घास भरवायचा. ती म्हणली खा नाही तर उपाशी राहा, मला काय घेणं देणं नाही. तिच्या डोक्यात कालचं झुराळ होतं. मग खा म्हणले खा. ती हुशार होती. म्हणली नवरा जर आज जेवला नाही ना, उद्या सगळं शिळं आपल्याला खायला लागलं. बायका तशा हुशार असतात, पुढचं पाऊल पाहिलंय ना. म्हणले नवरा नाही ना जेवला, उद्या आपल्याला शिळं खावं लागल. ती म्हणली काय हरकत आहे चारायला, तुकडा मोडला. म्हणले खा आता खा. तो म्हणला तसा नाही, पहिली आठ आहे तू चारायचं, दुसरी आठ आहे म्हणली तू नाव घ्यायचं. हा. ती म्हणली नाव बिव काहीच घेणार नाही. मग लग्नात घेतलं होतं ना? घेतलं होतं. म्हणले मला शिकवलं होतं, माझ्या बहिणींनी मैत्रिणींनी शिकवलं म्हणून घेतलं होतं. आता तर घेणारच नाही म्हटली. तो म्हणला तू नाव नाही घेणार ना, मग मी खाणारच नाही म्हणला, जेवणच नाही करणार. आणि मग कसं तरी शिळं खाण्यापेक्षा ती म्हणली नाव घ्यायला काय हरकत आहे. तिने नाव घेतलं नवऱ्याचं. म्हणली चांदीच्या ताटात चपातीचे तुकडे. असंच असतं ना नाव. चांदीच्या ताटात चपातीचे तुकडे, घास भरवते मेल्या थोबाडकर इकडे. आता कळालं भांडणं का झाली होती तुम्हाला. मला हे सांगायचं होतं, भांडणं का झाली होती दोघांची. विठाल विठाल. मग त्या दोघांची भांडणं झाली होती. म्हातारीला माहिती होतं 80 वर्षाच्या आपली सून उपाशी. एकादशी केली नव्हती, चुकून उपाशी राहिली होती. रुक्मांगद राजाचे सेवक त्या सुनेला, तिच्या नवऱ्याला, त्या म्हातारीला घेऊन बागेमध्ये आले. इंद्राचे सेवक विमानामध्ये बसले. ती उपवाशी असणारी सून, तिनं विमानाला असा स्पर्श केला आणि ते स्वर्गातलं विमान उड्डाण झालं, स्वर्गात निघून गेलं. राजाला आश्चर्य वाटलं, अरे एकादशीच्या व्रताचं एवढं मोठं पुण्य. एकादशीला माणूस नुसता सहज उपवाशी राहिला तरी एवढं पुण्य. तुम्ही म्हणाला असं कुठं असतं का महाराज, हात लावल्या विमानवरती जातं. आता तुम्ही जर व्हिडिओ कॉल लावला अमेरिकेतल्या आपल्या मित्राला तर जातो का नाही बटन दाबल्यावर? हे मान्य नसतं केलं महाराज. हे व्हिडिओ कॉलवर आपण एका मिरेला पाहतो परदेशातलं म्हणून, नाही तर हे लोकांनी मान्य नसतं केलं. पुण्याईचं बटन इतकं मोठं आहे ना महाराज, ते वैकुंठाला घेऊन जातं, इतकी ताकद आहे पुण्याईची. झालं रुक्मांगद राजाचं त्या ठिकाणी विमान, इंद्राचं विमान उड्डाण झालं, गेलं निघून. गेल्यानंतर राजाने अख्ख्या नगराला दौंडी दिली. आजपासून आपल्या नगरात लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांनी एकादशी करायची. त्या नगराचं एवढं पुण्य झालं, अख्खं गाव एकादशी करायचं. ज्या घरात संतती जन्माला येत नसेल त्या घरातल्या माणसांनी सगळ्यांनी जर एकादशी केली तर त्या घरात चांगलं पोरग जन्माला येतं. हे तितकंच आजही खरंय. पोरग होण्यासाठी गुजरातला जायचीच गरज नाही महाराज, नाही गरज. कृष्ण परमात्मा जन्माला का आला गोकुळामध्ये? यशोदा माता मांडीव घेऊन कृष्णाला खेळवायची, गोपिका यायची. गोपिका म्हणायच्या यशोदे काय तू भाग्यवान आहेस, तुझ्या पोटी कृष्ण जन्माला आला. यशोदा म्हणायची मी भाग्यवान नाही, तुमचं पुण्य माझ्या कामाला आलं. मग विचारायच्या गोपिका काय पुण्य केलं होतं आम्ही? मग यशोदेने सांगायचं अरे अख्ख्या गोकुळानं एकादशी केली म्हणून माझ्या पोटी कृष्ण जन्माला आला महाराज. इतका चांगला उपाय बघा तुम्ही करून पहा. ज्या घरात संतती चांगली हवी असेल, जन्माला येत नसेल ना पोरग, त्या घरातल्या सगळ्या माणसांनी एकादशी करा. भगवान परमात्मा चांगलं फळ दिल्याशिवाय राहणार नाही. चांगलं पोरग घरात जन्माला येईल. ही एकादशीची ताकद आहे महाराज. रुक्मांगद नावाच्या राजाच्या नगरामध्ये इतकं पुण्य झालं, त्या नगरातली माणसंच मरत नव्हती. 100, 200, 300 वर्ष जगायला लागले. यमाच्या दूताला प्रश्न पडला. ते यमाचे दूत ब्रह्मदेवाकडे गेले आणि यम आणि यमाचे दूत म्हणतात देवा काय झालं, या रुक्मांगद राजाच्या नगरीतली माणसंच मरत नाही, काय करावं लागेल? ब्रह्मदेवाने सांगितलं मी डोकं लावतो. ब्रह्मदेवाने डोकं लावलं, एक सुंदर स्त्री बनवली, खाली नगरात पाठवून दिली. रुक्मांगद राजाच्या जवळ आल्यानंतर तो रुक्मांगद राजा तिच्यावरती भाळला. राजाने विचारलं लग्न करशील माझ्याशी? ती म्हणली हो करणार, पण एक आट आहे माझी, अख्ख्या गावातल्या लोकांनी एकादशी करायची नाही. एखादा नवरा जर एकादशी करणारा असेल आणि त्याचं लग्न ठरत असेल
आणि जर त्याची बायको म्हणजे होणारी बायको मुलगी ज्यांनी पाहिजे ती जर मुलगी त्याला म्हणली तू जर एकादशी सोडून दिलं तरच मी लग्न करेल, काय करतील आपली पोरं? हा, आता नाही सांगणार कुणी. आपल्याला माहिती आहे ना की पोरग त्या पुरीसाठी एकादशी त्या ठिकाणी मोडायला तयार होईल, सोडायला तयार होईल. रुक्मांगद राजाची एवढं पुण्य कमवलं पण काय त्याची बुद्धी फिरली, त्याची तयारी झाली नाही, म्हणले एकादशी नाही सोडणार. मग तिने दुसरी आट टाकली. एकुलतं एक पोरग होतं राजाला. ती म्हटली एकादशी नाही ना त्या ठिकाणी तुम्ही मोडत कुणीच, मग एक काम करा, तुमचं पोरग त्याचं धड आणि मुंडकं वेगळं करा माझ्या समोर आणि त्याचं मुंडकं मला द्या. रुक्मांगद राजाने तलवार घेतली महाराज. ते पोरग सुद्धा इतकं शहाणं होतं, म्हणले बाबा मी कधीतरी मरणार आहे, मी कधीतरी मरणार आहे, काय फरक नाही पडत, पण तुमची इच्छा असेल ना काही हरकत नाही, मारा म्हणले मला. ते पोरग पण शहाणं होतं. महाराज एकादशीच्या व्रताचं पुण्य त्या घराण्याचं त्या गावाचं इतकं झालं. तुकाराम महाराज म्हणतात रुक्मांगद एकादशी नगरी नेली वैकुंठासी, नगरी नेली वैकुंठासी, नगरी नेली वैकुंठासी. रुक्मांगद एकादशी नगरी नेली वैकुंठासी, नगरी नेली वैकुंठासी, नगरी नेली वैकुंठासी. तू का म्हणे एकादशी नगरी नेली वैकुंठासी, नगरी नेली. रुक्मांगद एकादशी नगरी नेली वैकुंठासी, वैकुंठासी. रुक्मांगद एकादशी नगरी नेली वैकुंठाशी. अख्खं रुक्मांगद नावाच्या राजाचं ते नगर वैकुंठाला गेलं. साकेत धाम जसं वैकुंठाला गेलं तसं रुक्मांगद राजाचं नगर सुद्धा. बघा एकादशीचं फळ इतकं मोठं आहे. आपल्याला देवाच्या आवडीचं व्हायचं असेल तर भगवान सांगतात जो एकादशीचा व्रतधारी मी नित्य नांदे त्याचे घरी, सर्व पर्व काळाचे शिरी एकादशी खरी पै माझी. कुणाला जर वाटत असेल देव आपल्या घरी यावा, त्या घरातल्या माणसांनी एकादशी करावी, देव आपल्या घरी येतो. म्हणले देव नांदायला येतो. नांदणं माहिती ना कसं असतं? एखाद्या सुनेला विचारा नांदणं काय असतं. घरातल्या सगळ्यांचं बोलणं खावं लागतं, पण सगळ्यांची सेवा जिला करावी लागते तिला सून म्हणतात. अशी सून सगळं सहन करते पण आपल्या घराचा कारभार सुव्यवस्थित करते. देव सांगतात मला किती त्रास झाला तरी मी एकादशी करणाऱ्याच्या घरात येईल नाही, नांदेल त्याच्या घरामध्ये. मी नित्य नांदे त्याचे घरी. देवाच्या आवडीचं व्हायचं नाही. देव सांगतात मी किती प्रेम करतो एकादशी करणाऱ्यावरती. जो एकादशीचा व्रती माझा तो सर्व तप व्रत तीर्थांचा राजा, मज आवडे तो गरुड ध्वजा परिग्रह तो एकू माझा. जो कोणी एकादशी करतो देव म्हणले मला तो खूप आवडतो. किती आवडतो? आपल्याकडे गाडी असते, गाडी. आता समजा बाप्पू जर कीर्तनाला फॉर्च्युनर मध्ये आले, मी म्हणलं बाप्पू मला उद्याचं कीर्तन आमच्या खडक वाचलेलं आहे, तुमची फॉर्च्युनर मला देता का? देताल का तुम्ही बाप्पू? कीर्तनात देताल तुम्ही, मी तुमच्या मुलाचा मित्र आहे म्हणून देताल. बरं कुणाला मागू? उत्तम भाऊंना मागू का सयाजीरावांना मागू का अर्जुनरावांना मागू? मी तुमच्याकडे कुणाकडे जरी गाडी मागितली, बरं का नागुरुजी महाराज, तुमची गाडी देताल का मला? आताच येणार तुम्ही. बघा ना महाराज एखाद्याने जर गाडी मागितली नाही का तर गाडी पटकन आपण काढून देत नाही. आमचे मोहन सर मग असे म्हटले तुम्हाला जेजुरीला जायचंय ना, टू व्हीलर देतो, तुम्ही पटक्यान जाताल येताल. म्हटलं नको, मग जर अडचणच असेल तर काय अडचण हे नाही का, प्रेम आहे म्हणून देताल माणसं. मला कशासाठी सांगायचंय, एखाद्याकडं गाडी मागितली तर माणूस लगेच काढून देत नाही, कारण त्या गाडीवर त्याचं प्रेम असतं. मग आपण जर आपल्या गाडीवरती एवढं प्रेम करत असेल तर देव सुद्धा त्याच्या गाडीवर प्रेम करत असेल ना. देवाची गाडी माहिती आहे ना कोणती आहे? गरुड. गरुड भगवंत गरुडावरती प्रेम करतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात उद्धवा मी माझ्या गरुडावरती जेवढं प्रेम करतो त्याच्याही पेक्षा 1000 पटीनं प्रेम करतो एकादशी करणारावरती. म्हणून एकादशी करावी. आणि एकादशी केली की देव भेटतो. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये रुक्मांगत करणे एकादशीचा छंद, रुक्मांगत करणे एकादशीचा छंद, रुक्मांगत करणे एकादशीचा छंद, रुक्मांगत करणे
एकादशीचा छंद रुक्मांगता रे एकादशीचा छंद रुक्मांग काकारणे एकादशीचा छंद रुक्मांग काकारणे एकादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला तेने परमानंद प्रगटला अंबऋषी कारणे द्वादशीचा छंद अंबऋषी कारणे द्वादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला तेने परमानंद प्रगटला ऋषी कारणे द्वादशीचा छंद ऋषी कारणे द्वादशीचा छंद हो रुक्मांगता करणे एकादशीचा छंद रुक्मांगता करणे एकादशीचा छंद तेने परमानंद प्रगटेला हो तेने परमानंद प्रगटेला रुक्मांग कारणे एकादशीचा छंद रुक्मांग कारणे एकादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला हो तेने परमानंद प्रगटला रुक्मान गदाला एकादशीचा छंद होता म्हणून त्याच्यासाठी देवाने दर्शन दिलं. अख्खं नगर त्याचं वैकुंठ नेलं. आज एकादशी म्हणून सांगितलं एकादशी सगळ्यांनी करावी. त्याचं कारण आहे तुकाराम महाराज म्हणतात माणूस 15 दिवसांनी एकदा अख्खं आणि आठवड्यातून एकदा अर्ध उपाशी माणसाने राहावं. म्हणले आपल्या शरीरामध्ये रोग प्रतिकारक पेशी त्या ठिकाणी जन्माला येतात. कुठल्याही प्रकारचा रोग आपल्याला होणार नाही इतकी ताकद आहे महाराज. कॅन्सरच्या पेशी जन्माला येत नाहीत शरीरामध्ये एकादशी करणाराच्या. म्हणून एकादशी हे विज्ञानाचं कारण झालं. आणि एकादशी करणाराच्या घरी देव येतो म्हणून एकादशी करावी. कुणाच्या घरी आला उत्तर दिलं रुक्मान गदा कारणे एकादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला. एकादशीचं पुण्य किती मोठं असतं. एक गोष्ट सांगतो. सुदामदेव ब्राह्मण सगळ्यांना माहिती आहेत बघा. कथा नाही सांगत बसत सगळी. सुदामा ब्राह्मण दुःखी दरिद्री पिढीला मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिध लागा विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो. सुदामदेवांची गरिबी होती सगळ्यांना माहिती आहे. मला एकादशीचं महत्व सांगायचे त्या कथेच्या माध्यमातून. मूठभर पोहे घेऊन देवाच्या दिशेने सुदामदेव गेल्यानंतर द्वारकेमध्ये पोहोचले. भगवंतांनी सुदामदेवांची पूजा केली. आसनावरती बसवलं. कपाळावरनं हात फिरवला. यक्ष स्त्री होतं. स्त्रीचा क्षय होतं. अशी अक्षरं भगवंतांनी जे सुदामदेवाच्या कपाळावरती होती ती पुसली गेली. आणि आता सुदामदेवानी काय आणलं म्हणून कृष्ण परमात्म्याने विचारलं. सुदामा वहिनीनं काहीतरी खायला दिलं असेल ना. सुदामदेवाला लाज वाटली. सोन्याच्या घरामध्ये राहणाऱ्या देवाला आपण काय खायला देणार. बगलेमध्ये लपवले होते पोहे. देवाने विचारलं वहिनीने काहीतरी दिला असेल ना रे सुदामा. असं म्हटल्याबरोबर ती बगलेतली ती पोह्याची पुरचंडी देवाने सुदामदेवांनी लपवली. लपवत असताना देवाच्या लक्षात आलं त्याच्या बगलेमध्ये पोहे आहेत. देवाने ओढून घेतले. पोहे सुदामदेवाचे फके मारी कोरडे पोहे देवाने खाल्ले. त्या पोह्यामध्ये एक घास खाल्ला. त्या एका घासाच्या बदल्यामध्ये भगवान परमात्म्याने सुदामदेवाला सोन्याचं नगर दिलं. शुद्ध भाव देखोनिया गाव सोन्याचं गाव दिलं. आता ऐका इथपर्यंत ठीक होतं. दुसरा घास हातामध्ये होता पण रुक्मिणीने हात धरला. म्हणले एका घासामध्ये जर हा गाव सोन्याचं देत असेल सुदामाला तर दुसऱ्या घासामध्ये 16,000 बायका सहज द्वारका देईल म्हणले. हा त्याचं उदाहरण खूप मोठं आहे. सुदामदेवाचे पोहे ज्यावेळेस देवाच्या पोटामध्ये गेले त्यावेळेस देवाच्या पोटातली अनंत ब्रह्मांड तृप्त झाली होती महाराज. हा संतांचा प्रसाद असतो. पंक्तीचा प्रसाद इतका श्रेष्ठ असतो महाराज. देवाच्या दारातला प्रसाद किती श्रेष्ठ असतो. देवाच्या प्रसादे करारे भोजन व्हाल कोण कोण अधिकारी. आता ऐका
त्या पोह्याच्या पुरचुंडीमध्ये देवाला एक चिठ्ठी सापडली आणि त्या चिठ्ठीवरती देवाने सगळ्यांच्या समोर चिठ्ठी वाचली नाही. सुदाम देवाच्या बायकोनं सुशिलेनं चिठ्ठी लिहिली होती. देव आतमध्ये गेले चिठ्ठी पाहतात, त्या चिठ्ठीवरती लिहिलं होतं, तिची व्यथा लिहिली होती. तिला माहिती होतं आपला नवरा किती जरी काय झालं तरी देवाला काय बोलणार नाही, म्हणून तिला देवाला निरोप द्यायचा होता. त्या चिठ्ठीवरती लिहिलं होतं, एक मास में दो पाख में दो एकादशी होय, मेरे तो घर गोपाल नित्य एकादशी होय. काय म्हणते सुदाम देवाची बायको चिठ्ठीमध्ये, एक मास में दो पाख में दो एकादशी होय आणि मेरे तो घर गोपाल नित्य एकादशी होय. व्यथा मांडली होती. सुशीला म्हणते, देवा एका महिन्यामध्ये 2 पक्षात 2 एकादशी असतात, माझ्या तर घरी रोज एकादशी असते. देवाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. रोज एकादशी असते याचा अर्थ काहीच खायला मिळत नव्हतं घरी. देवाच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्या चिठ्ठीवरती देवाने पाठीमागे लिहिलं, होनी सो तो हो गई भाभी अब न ऐसी होय. देवाने लिहिलं, होनी सो तो हो गई भाभी अब न ऐसी होय, तेरे घर में भाभी नित्य द्वादशी होय. महाराज देवाचा आशीर्वाद काय, एकादशीचं पुण्य त्या घरातलं कधीच अन्नधान्य हटत नाही, कारण देवाचा आशीर्वाद आहे एकादशीला. जो कोणी एकादशी करतो त्याच्या घरातली संपत्ती कधीच संपत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून यमाच्या दरबारात उभं राहिलं की यम विचारणारे माळ होती का गळ्यात, दुसरा प्रश्न विचारणारे एकादशी करत होता का, आणि यम तिसरा प्रश्न विचारणारे पंढरपूरच्या वारीला एकदा तरी गेलता का. आणि जर या 3 पैकी एकही उत्तर आपल्याकडे नसेल तर ऐका, तुका म्हणे का रे सुकुमार झालासी, तुका म्हणे का रे सुकुमार झालासी, तुका म्हणे का रे सुकुमार झालासी. काय जाब देसी यमदूता, काय जाब देसी यमदूता, काय तुझा जीव जातो एकादशी हो, काय तुझा जीव जातो एकादशी. काय जाब देसी यमदूता, काय जाब देसी यमदूता, काय तुझा जीव जातो एकादशी. काय तुझा जीव जातो एकादशी हो. तुका म्हणे कार्य सुकुमार झालासी, काय जाब देशी एक यमदूता. यमाच्या दूताला काय जाब देणार आहे आपण. तया दंडी यमदूत झाले तयाचे अंकित, तुका म्हणे व्रत एकादशी चुकलिया. कोण म्हणते तयादंडी यमदूत, एकादशी कोण करायचं. वारकरी संप्रदाय ज्यांच्या ताकदीवरती उभा आहे, वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी विष्णुबुवा जोग महाराज, पुण्यामधले नाही महाराष्ट्रातले नंबर 1चे पैलवान होते, पण तरी एकादशी करत होते महाराज. हे मला उत्तर सांगायचं होतं. वारकरी संप्रदाय जर आज इतका मोठा असेल, त्याच्या पाठीमागं जर बळ कुणाचं होतं तर लाल मातीचं बळ होतं, हे विसरून आम्हाला चालणार नाही महाराज. मी कशासाठी सांगतोय, वारकरी संप्रदायाची उंची एवढी मोठी. एकादशी करणारे जोग महाराज, एकादशी करणारे ते पुण्यामध्ये तालमींची खूप मोठी परंपरा आहे, नाही इतिहास सांगत बसत, पण एकादशी सर्व व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी म्हणून भगवंताला त्या ठिकाणी प्रिय व्हायचा असेल, भगवंताने आपल्यावरती प्रेम करावं वाटत असेल तर रुक्मान गदा कारणे एकादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला. आणि मग सांगितलं जातं आपल्या भारतात अजून एक राजा झाला अंबरीश नावाचा. भक्ता कारणे येणे घेतलीस आळी,
दहा गर्भवास सोशी वनमाळी. हो अंबरीश राजा, त्याच्यासाठी भगवंतांनी 10 जन्म घेतलेत. भारतात एक पूर्वीचं नाव आहे त्या नगराचं, पंखावती नगर. बार्शी माहिती ना सगळ्यांना, बार्शी. त्या बार्शीचं आताचं नाव बार्शी, पण त्याच्या अगोदर नाव होतं पंखावती नगर. तिथं होता तो अंबरीश राजा. नाभागाचा पुत्र आहे अंबरीश. खूप पुण्य त्या घराण्याचं. त्याचा परिणाम असा झाला, एकादशीचं व्रत तेही घर करायचं. देवाने त्यांना सुद्धा भेट दिली. कथा सांगत नाही, पण आपण नेहमी म्हणतो अंबरीशासाठी जन्म सोशियले किंवा गर्भ सोशियले दृष्ट निर्दळले किती एक धर्मरक्षा वया अवतार घेसी आपुल्या पाळीशी भक्तजना. म्हणून अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये नाथ महाराज सांगतात, अंबऋषी कारणे एकादशीचा छंद, अंबऋषी कारणे द्वादशीचा छंद. अंबऋषी कारणे द्वादशीचा छंद, अंबऋषी कारणे द्वादशीचा छंद. अंबऋषी कारणे द्वादशीचा छंद, अंबऋषी कारणे द्वादशीचा छंद. अंबऋषी कारणे द्वादशीचा छंद, अंबऋषी कारणे द्वादशीचा छंद. त्याने परमानंद जय हो. प्रगटला, त्याने परमानंद प्रगटला. अंबऋषी कारणे द्वादशीचा छंद, अंबऋषी कारणे द्वादशीचा छंद. तेने परमानंद प्रगटला, तेने परमानंद प्रगटला. अंबऋषी कारणे द्वादशीचा छंद, अंबऋषी कारणे द्वादशीचा छंद. 2 राजे असे झाले रुक्मानगद आणि अंबरीश की यांना एकादशीचा छंद होता. त्याचा परिणाम असा झाला, भगवंतांनी त्यांना भेट दिली. म्हणजे एकादशीचा छंद असावा, देव भेट देतो. अजून काय असावं? आपल्या भारतात एक भक्त होऊन गेला ज्याचं नाव प्रल्हाद आहे. हा हिरण्यकश्यपाचा मुलगा आहे. भगवंताचा बदला घ्यायचा होता त्या हिरण्यकश्यपाला. जगात सगळ्यात जास्त आयुष्य कुणाला मिळालं हा जर प्रश्न विचारला वारकरी संप्रदायाला, तर वारकरी संप्रदाय त्याचं उत्तर देईल की जगात सगळ्यात जास्त आयुष्य मिळालं ते हिरण्यकश्यपाला. नामदेव महाराज सांगतात, 1 अर्बुद 60 कोटी देखा, 30 लक्ष 10 सहस्र मापा, तया हिरण्यकश्यपा काय झाले. नामदेव महाराज म्हणले 1 अब्ज 60 लाख, 1 अब्ज 60 कोटी 30 लाख 10,709 वर्षाचं त्याचं आयुष्य होतं. पण तोही त्या ठिकाणी, तेही गेले मृत्यूपंथा, मागे सर्वथा न मुरलेची. सगळ्यात जास्त आयुष्य त्याला. छत्रपती शिवाजी महाराज अवघे 18,000 दिवस होते आपल्यामध्ये. 18,136 दिवसाचं शिवाजी महाराजांचं आयुष्य. 18,000 दिवस म्हणजे किती? 50 वर्ष झाली. किती जगतो आपण? जगून जगून 100 वर्ष धरलं तर 36,000 दिवस झाले. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्याला 1 अब्ज 60 कोटी 30 लाख 10,709 वर्षाचं आयुष्य, तो काय असेल हिरण्यकश्यप. त्यांनी या जगात असं केलं होतं, नाव घेऊ नये देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपाचे. अख्ख्या जगामध्ये सांगितलं होतं देवाचं नाव कुणी घ्यायचं नाही. म्हणले का रागवला होता तो देवावरती? त्याचं कारण सांगितलं. त्याचा भाव हिरण्याक्ष. हिरण्य म्हणजे सोनं, अक्ष म्हणजे डोळा. ज्याचा दुसऱ्याच्या संपत्तीवरती डोळा आहे त्याचं नाव हिरण्याक्ष. हिरण्याक्ष होता तो. आणि त्याचा दुसऱ्याच्या सातबाऱ्यावर डोळा होता. अख्खी पृथ्वीच त्याने उचलली होती आणि पाण्यात नेऊन ठेवली होती हिरण्याक्षाने. आणि ती पृथ्वी सोडवण्याकरता देवाने वामन अवतार घेतला आणि हिरण्याक्ष मारला. भावाला मारल्याचा राग आला होता म्हणून विष्णू नारायणावरती राग धरला होता. अख्ख्या जगात नाव नाही कोणी घ्यायचं त्याचं. त्यांनी ब्रीद केलं होतं. पण त्याच्या पोटी पोरग जन्माला आलं प्रल्हाद, तेच रोज नारायण नारायण म्हणायचं ना. आणि घटना ऐका आता. का म्हणायचं? कारण कयादू ही प्रल्हादाची आई आहे. ऐकता नारदाची गोठी, जेने गर्भीच घातली मिठी, तो जन्मला कयाधूचे पोटी, भक्त जग जेठू प्रल्हादू. नारदाच्या गोष्टी कयाधून पोटामध्ये असताना ऐकल्या होत्या. बाळ पोटामध्ये असताना आईनं काय ऐकायचं? काय ऐकायचं? गाणी ऐकायची युट्यूबची, चांगलं असतं.
ते नाही ऐकायचं. संतांच्या कथा ऐकायच्या, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची कथा ऐकायची. कयादू माता गरोदर होती, प्रल्हाद पोटात होते. नाथ भागवत असं सांगता, ऐकता नारदाची गोठी म्हणजे गोष्ट, जेने गर्भीच घातली मिठी आणि तो जन्मला कयादूचे पोटी, भक्त जग जेठू प्रल्हादू. जगातला एक भक्त जन्माला आला कयादू मातेच्या पोटी, आणि जन्माला आल्यानंतर नारायण नारायण म्हणायला लागला. अख्ख्या मित्राला, अख्ख्या गावाला नारायण नारायण त्यांनी म्हणायला लावलं. बापाने 11 प्रयोग केले त्याला मारण्याचे, 11. पण 11च्या 11 प्रयोगांमधनं त्या ठिकाणी प्रल्हाद वाचला. ज्ञानोबराय म्हणतात, जो या प्रल्हादाची या बोलाविषयी सकट आपणची झाला, तो सद्गुरू असे जोडला किरीटीची. अरे विष दिलं विष प्यायला प्रल्हादाला, पण तो विष मात्र भगवान परमात्माच विष झाला आणि भगवंताच्या म्हणजे प्रल्हादाच्या पोटामध्ये गेलं विषाच्या रूपानं. पण प्रल्हादाला मरू नाही दिलं देवाने. मी कशासाठी सांगतोय, का देवाची कथा ऐकायची अथवा काय हे भक्तांचं चरित्र ऐकायचं. उपमन्यू बाळ होतो. उपमन्यू उद्याच्या कीर्तनकार गोष्ट सांगतील भगवान शिवाच्या संबंधानं. ते का घरी गेलं मित्राच्या, आणि मित्राच्या आईनं जेवण दिलं, दूध दिलं. उपमन्यूच्या घरी गरिबी होती. त्या उपमन्यूची आई काय करायची, पीठ घ्यायची, त्या पिठात पाणी टाकायचे आणि त्याचं दूध करून उपमन्यूला द्यायची. दूध आवडायचं त्याला. आता त्या दिवशी नेमकं असं झालं, उपमन्यू घरी आला मित्राच्या घरून, म्हणलं आई बघ ना, त्या मित्राच्या आईनं मला कसं फसवलं. म्हणले काय झालं बाळा. काय नाही, जेवण दिलं, दूध दिलं, नंतर कसं तरी गोड लागत होतं. त्या माऊलीच्या लक्षात आलं आणि उपमन्यूची आई म्हणते, बाळा मी रोज तुला खोटं दूध देत होते, पीठ आणि दूध एकत्र करून देत होते. त्या आईनं दिलेलं खरं दूध होतं, मी देते ते खोटं दूध आहे. मग त्याच्या लक्षात आलं आपली आई खरं बोलते, ते दूध खरंच गोड लागलं होतं. चांगलं दूध, पिठाचं दूध कसं लागणार आहे, आणि खरं दूध चांगलं लागलं होतं. मग तो आईला म्हणतो, आई मला तसं दूध मिळावं याच्यासाठी मी काय करू. आई म्हणली, बाळा जा म्हणली भगवान शंकराला शरण जा, तो भगवान शंकर तुला आहे ना वाटीभर दूध देईल. आईनं सहज बोलली, त्याला या पोराने मनाव घेतलं आणि ते उपमन्यू जंगलात गेलं. कशासाठी, 1 वाटीभर दूध पाहिजे म्हणून. अनिक उपमन्यू एक बाळ धाकुटे, न देखे न चलवे जना चालिले वाटे, घातली लोळणी गा हरी नाम बोबाटे, पावला त्या कारणे धाव घातली नेटे, धर्म गाजागो तुझा तुझी कृपाळू राजा, जानसी जीवीची गा न सांगता सहजा. अरे वाटीभर दूध पिण्याकरता उपमन्यू रानामध्ये निघून गेला. ज्ञानोबराय म्हणतात, आगा दूध मागतली या पाठी, अवघी शिराब्धीची करोनी वाटी, उपमन्यू पुढे दुर्जेटी ठेविली जैसी. काय ओवी ज्ञानोबरांची ऐका. 1 वाटीभर दूध मागायला पोरग रानामध्ये निघून गेलं होतं, नामस्मरण केलं. भगवान शंकर प्रसन्न झाले, भोळे आहेत. मी मगाशी म्हटलं भगवान शंकरांनी त्याला वाटीभर दूध दिलं, पण वाटी कोणती, कोणती वाटी असेल. ज्ञानोबराय म्हणतात, अक्षय सागराची वाटी करून दिली, समुद्राची वाटी दिली. क्षीराचा सागर उपमन्य हो, क्षीराचा सागर उपमन्य, क्षीराचा सागर उपमन्य हो, क्षीराचा सागर उपमन्य. गणपती बाळ बैसविला ध्रुव, गणपती बाळ बैसविला ध्रुव, गणपती बाळ बैसविला ध्रुव, गणपती बाळ बैसविला ध्रुव. क्षीराचा सागर उपमन्य हो, क्षीराचा सागर उपमन्य, क्षीराचा सागर उपमन्य उपमन्य, क्षीराचा सागर उपमन्य उपमन्य. द्रुपदाला आढळपद दिलं आणि उपमन्यू बाळाला क्षीरसागराची वाटी दिली. ध्रुव बाळ कुठे माहितीये का, आकाशात आहे. बापाच्या मांडीवर बसायला मिळालं नाही, आईनं हाकलून दिलं. भगवंतानी त्याला अशी जागा दिली, त्याला कुणीच उठवू शकत नाही त्या जागेवरनं. एका जागेवरती आपल्याला वरती आपण जर पाहिलं, 5 चांदण्या एकत्र जर दिसल्या, ध्रुव बाळाचं ते सांगितलं जातं, तो चांदणीच्या रूपानं वरती राहिला. असं ध्रुव बाळाला आढळपद दिलं भगवंतानी. उपमन्यूला शिराचा सागर दिला. इतकं भोळं दैवत आहे म्हणून त्यांचं भजन, त्यांचं पूजन त्या ठिकाणी करावं.
नामदेव महाराजांचा नाही माऊलींचा एक गोड अभंग आहे. म्हणले त्यांना काळही घाबरतो. कावडीचं प्रकरण आलंय त्याच्यामध्ये. तुम्हाला नाचायचेच ना, जरा पुढं होऊन नाचा बरं का, मला भीती वाटते तुमची. ओम नमो शिवा आदी, ओम नमो शिवा आदी, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय. कावडी घेतली खांदी, कावडी घेतली खांदी, कावडी घेतली खांदे, कावडी घेतली खांदे. मिळाली संत मांदी, मिळाली संत मांदी. लागे संत माने, लागे संत माने. त्याचे चरण राज वंदिरे, त्याचे चरण राजन वंदिरे. त्याचे चरण राज वंदिरे. शिवनाम शीतल मुखी सेविता कापडिया रे, मुखी सेविता कापडिया रे, शिवनाम शीतल मुखी सेविता. नाम सीता सेविता कापडिया रे, नाम सीता सेविता कापडिया रे. दड 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 दुडू 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 दुडू, दड 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 दुड 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 दुड. दड 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 दुडू 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 दुडू. दड 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 दुड 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 दुड. पळ सुटला कळी काळा, कळी काळा बापुडिया रे, बापुडिया रे, बापुडिया रे, बापुडिया रे. शिवनाम शीतल मुखी सेविता कापडिया रे, शिवनाम शीतल मुखी सेविता कापडिया रे. शिवनाम शीतल मुखी सेविता कापडिया रे, शिवनाम शीतल मुखी सेविता कापडिया रे. प्रवृत्ती तरुची या बुडी, दिसती निवृत्ती तरुची या कोडी, जे मार्गीचा कापडी महेशू अजूनी. ज्ञानोबराय म्हणतात, ज्या मार्गावरचे प्रवासी भगवान शिव आहेत, गुरुलिंग जंगम तेने दावीला आगम, आधी व्याधी झाली सम, तेने पावलो विश्राम रे. शिवनाम शीतळ मुखी सेविता कापडिया रे, दड 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 दुडू 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 दुडू. पळ सुटला कळी काळा बापुडिया रे. बघा, काळाला सुद्धा धाके. नुसतं शिवाच्या नामाचं चिंतन केलं तर काळाला सुद्धा धाके. हरिनामाचं चिंतन केलं तर भक्त प्रल्हादाला त्या ठिकाणी परमात्मा 11 वेळा वाचवतो, दर्शन देतो.
म्हणून अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये नाथ महाराज प्रल्हादाकारणे हरिनामाचा छंद 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 तेने परमानंद प्रगटला 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 अंबऋषी कारणे द्वादशीचा छंद अंबऋषी कारणे द्वादशीचा छंद अंबऋषी कारणे द्वादशीचा छंद अंबऋषी कारणे द्वादशीचा छंद प्रल्हादाकारणे हरिनामाचा छंद तेने परमानंद प्रगटला प्रल्हादाकारणे हरिनामाचा छंद तेने परमानंद प्रगटला प्रगटला प्रगट विठोबा रखुमाई धोबा रखुमाई धोबा सावकाश सावकाश बरो हे बरो विठोबार कुमाई रखुमाई विठोबार धोबार कुमाई विठोबार कुमाई धोबार कुमाई विठोबार धोबार कुमाई कुमाई धोबार कुमाई धोबार कुमाई धोबार कुमाई धोबार कुमाई धोबार कुमाई धोबार टाळी वाजा जय हो विठोबार कुमाई धोबार कुमाई विठोबार कुमाई हरि विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरि विठोबार कुमाई विठोबार कुमाई हा विठोबार कुमाई धोबार कुमाई हरे विठोबार कुमाई विठोबार कुमाई कुंडली कबररा हरि विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय नागेश्वर भगवान की जय सद्गुरु जोग महाराज की जय धोबार कुमाई रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद तेने परमानंद प्रकटला अंबरीशा कारणे द्वादशीचा छंद तेने परमानंद प्रकटला प्रल्हादा कारणे हरिनामाचा छंद तेने परमानंद प्रकटला अंबरीशा कारणे द्वादशीचा छंद तेने परमानंद प्रकटला. चला माणसाला काहीतरी छंद असावा. तसा असतोच सगळ्याला जगाला एकच छंद लागलाय आता. कोणता? मोबाईल पाहण्याचा छंदच आहे ना. सगळ्या जगाला तो छंद लागलेला आहे. चला आपण सगळे गुंतलोय त्याच्यामध्ये. कुणाला सिरियल पाहण्याचा छंद आहे का नाही? एका 20 वर्षाच्या पोराने कीर्तन ऐकलं आणि कीर्तनातली त्याने ध्रुव बाळाची गोष्ट ऐकली, कीर्तनातली त्याने उपमन्यूची गोष्ट ऐकली आणि त्याचा असा समज झाला जंगलामध्ये गेलं तपश्चर्या केली की देव भेटतो.
म्हणून ते असं ऐकून जंगलामध्ये निघालं देवाला भेटायला. जात असताना एक झोपडी लागली. पहिलं झोपडी लागल्यानंतर त्या झोपडीत एक बाई होती, एक तिची मुलगी होती. आणि त्या बाईने प्रश्न विचारला, ए पोरा कुठं चालला रे? तो पोरगा म्हणला, चाललो देवाला भेटायला. म्हणजे काय बावळट आहे का? जंगलात वाघ सिंह राहतात आणि कुठं देव आहे म्हणले जंगलात? नाही म्हणले, सांगितलंय कीर्तनात सांगितले संतोष पायगुडींनी म्हणली, म्हणून चाललोय तिकडं. नाही म्हणले, जंगलात काही देव बिव नसतो, वाघ सिंह राहतात जंगलात. तो पोरगा म्हणला, तुम्ही वाघ सिंह म्हणा, पण मला कीर्तनकाराने सांगितले देव भेटतो जंगलात, म्हणून चाललोय तिकडं. मी प्रल्हादाची आपलं ध्रुव बाळाची कथा ऐकली, उपमन्यूची कथा ऐकली. आता घटना अशी झाली, ती बाई म्हणली, हे पोरग चाललंय खरं देवाला भेटाय जंगलात, पण जर खरंच भेटला तर आपलाही निरोप सांगावा. ए पोरा म्हणले, तुला जर जंगलात देव भेटला ना, एक काम कर, माझा निरोप दे म्हणले त्याला. ही माझी पोरगी आहे 20 वर्षाची, ती मुकी आहे, ती बोलणार कधी, तिचं लग्न कधी होणार? माणसं तसाही पंढरपूरला जाणाऱ्या माणसाला मोकळा जाऊन देत नाही. माझाही नमस्कार सांगा म्हणतात पांडुरंगाला, म्हणता का नाही आपण? आता निघालं, पुढे गेलं ते पोरग. एका गाव लागलं जंगलाच्या अगोदर. ती लोक विहीर खणत होती, 20-25 लोक होती, आणि विहीर खूप खोल गेली, पण पाणीच लागलं नव्हतं. ती लोक म्हणले, ए पोरा कुठं चालला? ते पोरग म्हणलं, जंगलात. लोक म्हणले, कशाला? म्हणले, देवाला भेटायला. म्हणजे कुणी सांगितलं जंगलात देवा? कीर्तनात ऐकलंय काल नाजऱ्यामध्ये. बरं, असं झालं का? जंगलात देव नसतो, हिंस्र श्वापदे असतात. कुठं चालला तिकडं मरायला? नाही म्हणला, जाणार, माझा विश्वास आहे म्हणले कीर्तनकारावरती. ती लोक म्हणली, विहीर खणणारी, एवढं खणलंय, पाणी लागलं नाही. जर या पोराला देव भेटला ना, म्हणले, देव भेटला ना, देवाला विचार, ह्या लोकांना विहिरीला पाणी कधी लागणार आहे ते गेलं पुढे निघून. गेल्यानंतर एक साधू बसला होता जंगलात, खूप मोठ्या जट्टा, असं मोठं वज होतं जट्टाचं. पिशवी होती, त्या पिशवीवरती त्यांनी हात ठेवला होता. मोठी पिशवी होती, विर्याची पिशवी, तेवढी पिशवी. आणि त्या साधूनी म्हणलं, कुठे चालला रे पोरा? म्हणले, जंगलात चाललोय. कशाला? म्हणले, देवाला भेटायला. कोण म्हणलं? म्हणले, संतोष पायगुडींनी सांगितले देव आहे म्हणले जंगलात. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. त्या साधूला प्रश्न पडला, रे इतके वर्ष झाले इथं तपश्चर्या करतोय, अजून देव भेटला नाही, तुला कसं काय जंगलात भेटेल? त्याला शंका आली, जर या पोराला देव भेटला तर ते साधू म्हणला, जा म्हणले, तू चाललाय ना, जा, माझी काय हरकत नाही, पण देव तुला जर भेटला तर विचार, त्या जंगलामध्ये बसलेल्या साधूला कधी दर्शन देणार आहेस? झालं. तिघांनी 3 प्रश्न विचारले. ते पोरग गेलं जंगलात. गेल्यानंतर 2 दिवस झालं त्या पोराने देवाची वाट पाहिली. त्याचाही समज असा झाला, कीर्तनकार पण खोटंच बोलतात म्हणून. तेही म्हणलं, काय देव बिव नसतो, खरं नाही, यांनी काय खोटं सांगितलंय लोकांनी. ती ध्रुवबाळाची कथा, ती उपमन्यूची कथा, ती शिवाची कथा, सगळं खोटं आहे म्हणले. काय आता जंगलात देव? देवाला प्रश्न पडला, कीर्तनकारावरचा विश्वास उडू नये याच्याकरता त्याला दर्शन दिलं पाहिजे, म्हणून कीर्तनकारांनी कीर्तनात देवाचं सांगितलं पाहिजे, असं म्हणतात बाबा. देवाला प्रश्न पडला आणि मग देवाने त्याला सांगितलं. देव त्याच्या समोर प्रगट झाला त्या बाळाच्या. त्याला इतका आनंद झाला, त्याने देवाचं दर्शन घेतलं. आनंद. देव म्हणले, अरे पोरा तुला काय पाहिजे? ते पोरग शहाण होतं, म्हणले, देवा मला काय नको, तुझं दर्शन झालं, माझं पोटच भरलं, काय नको मला, काय नको, पण मला येताना तिघांनी 3 प्रश्न विचारलेत, त्यांचे प्रश्न, त्यांची इच्छा तेवढी पूर्ण कर. एका साधूने विचारले, म्हणले, दर्शन कधी देणार आहे? देवा, त्याला तुम्ही दर्शन कधी देणार आहे मला सांगा, त्याला निरोप द्यावा लागेल ना जाता जाता. देव म्हणले, अरे तो साधू नाही, तू मोठा चोर आहे, एका राजाच्या घरात कामाला होता, तिथं चोरी केली, 100 तोळ्याचं कडं चोरले आणि जटेत ठेवलंय म्हणला त्यांनी. चोर आहे म्हणला तो. आणि त्याच्या हाताखाली जी पिशवी आहे, ते पिशवी भर पैसे आहेत त्याच्याकडं. म्हणजे साधू नाही, तो चोरटा आहे म्हणले. त्याला दर्शन कधी देणार आहे? त्याला फक्त एकच सांग, हातातले त्या पिशवीतले पैसे, डोक्यातलं सोन्याचं कडं तू ज्याला देशील ना, त्या क्षणाला देव तुला दर्शन देईल म्हणून सांग म्हणला. त्या विहिरीवाल्यांना काय सांगायचं? नाही म्हणले, विहिरीवाल्याला सांग, तिकडं पलीकडच्या बाजूला 10 फूट खाना पाणी लागल. आणि त्या बाईला काय सांगायचं? त्या झोपडीतल्या त्या पोरीचं लग्न, ती मुकी पोरगी आहे, ती कधी बोलणार आहे? नाही म्हणले, तिला फक्त एवढं सांग, ज्या पोराला पाहिल्यानंतर ती पोरगी बोलायला लागली ना, म्हणजे एखाद्याला पाहिल्यानंतर ती बोलेल आणि त्याच्याशी तिचं लग्न लावून दे. हे आलं पोरग. देवाने ह्यांनी तिघांचे निरोप आणले होते. पहिलं ते साधू लागलं, येता साधू लागल्यावर त्या पोराला विचारलं, का रे? म्हणले, देव कधी भेटणार आहे? त्या पोराने सांगितलं, चोरलेलं कडं डोक्यातलं पहिलं काढायचं आणि ती पिशवी भरलेली पैशाची, ती एखाद्याला दान केली की लगेच देव भेटणार आहे. ते साधू म्हणला, लोकाला देण्यापेक्षा ह्यालाच द्या ना. पिशवी भर पैसे दिले आणि डोक्यातलं सोन्याचं कडं 100 तोळ्याचं देऊन टाकलं त्या पोराला. ते पोरग निघून आलं. देवाने त्या साधूला दर्शन दिलं. हे पोरग पुढे आलं पिशवी घेऊन, ते कडं घेऊन. ती विहीर खणत होती, लोक खणता खणता पाणीच लागलं नव्हतं अजून. का रे? विचारलं का पाणी कधी लागणार आहे? ते पोरग म्हणलं, देवाने सांगितले 10 फूट पलीकडे खाला, उत्तरेकडं 10 फूट खाली खणलं की तुम्हाला पाणी लागलं. खरंच ते पोराला बसून ठेवलं त्यांनी. 10 फूट खाली उकरलं तर पाणीच वरती आलं विहिरीचं.
त्या पोराची अख्ख्या गावात मिरवणूक काढली, त्याला पुन्हा पिशवीभर पैसे दिले त्या लोकांनी, पाणी लागलं म्हणून विहिरीला. आणि ते पोरग त्या झोपडी बशी आलं. ती बाई बसली होती झोपडीच्या दारात. म्हणली, काय रे बाळा, देवाला विचारलं का माझी पोरगी कधी बोलणार आहे, तिचं कधी लग्न होणार आहे? तेवढ्यात ती पोरगी बाहेर आली. म्हणली, आई हा कोण आहे? दिलं लग्न लावून त्या पोरीशीन. काय बघताय माझ्याकडं? मला काय म्हणायचे, फक्त विश्वास ठेवा, देव सगळं देतो, वाट पहा. विठ्ठल विठ्ठल. संसार जरी खोटा असला, लटका असला, तरी त्या संसारामध्ये भजन केल्यानंतर देव मिळतो. चला, काय झालं एकदा आपल्याला छंद, ह्याचा लय छंद आहे आपल्याला. आपण आता वाट कशाची पाहतोय? त्याचीच पाहतोय की म्हणा. काय झालं बरं का भाऊ, उत्तम भाऊ, जावई गेला सासरवाडीला अधिक महिन्यात. आणि ते असं होतं, सासू इतकी सुगरण होती महाराज. पहिल्या दिवशी जावई येणार म्हणून तिने इतका चांगला स्वयंपाक केला. म्हणजे कधी कधी खरंच काही काही स्त्रिया खूपच सुगरण असतात. पाण्याला जरी फोडणी दिली तरी ते पाणी चवदार लागतं त्यांच्या हातचं, इतक्या सुगरण असतात. आणि सासूने इतका चांगला स्वयंपाक केला, जावई जेवून तृप्त झाला. तो म्हणला, आज रात्री राहू. त्याही रात्री राहिलं. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, जावई काही घर सोडायला तयार नाही. घर रिगे झाले पट्टर आणि बळे. 4 दिवस झालं, 5 दिवस झालं, 8 दिवस झालं. जावई 8 दिवसात 16 पदार्थ. शेवटी सासूनी नवऱ्याला बोलून घेतलं. म्हणले, आव इकडे या, 8 दिवस झाले 16 पदार्थ करून खायला घातले जावयाला. जावयाला जा तरी म्हणा. तो सासरा म्हणला, अगं त्याला जा म्हणावं तर आपल्या लेकीचा प्रश्न आहे, आणि नाही जा म्हणावं तर आपल्यालाही रानात जाता येणार, कुठं जाता येणार, कुणाला भेटता येणार, कसं जा म्हणायचं पाहुण्याला? सासरा हुशार होता. म्हणला, पाहुण्याला जा म्हणता येत नाही ना, आपण असं करू, 2 जण भांडणं करू. सासू म्हणली, तुमचं डोकं फिरलं का? 25 वर्षात एकदाही भांडलो नाही, आज कसं काय भांडायचं? खरं आहे का? 25 वर्षात एकदाही नवरा बायकोची भांडणं नाही झाली नाजऱ्यात? खरं का खोटं सांगा? ती सासू म्हणली, तुमचं डोकं फिरलं का? पाहुण्यासाठी भांडणं करायची का? 25 वर्ष आपण भांडलो नाही. सासरा म्हणला, अहो खोटं खोटं करू. खोटं खोटं भांडणं करायला काय हरकत आहे? ठीक आहे म्हणजे खोटं खोटं ना. खोटं खोटं भांडणं चालू झाली. कमीत कमी भांडणं केल्यावर तरी हॉलमध्ये बसलेला जावई निघून जाईल. ते हॉलमध्ये टीव्ही पाहत बसलो होतो मस्तपैकी. सासऱ्याने मोठमोठ्याने शिव्या द्यायला सुरुवात केली बायकोला, आणि ती मोठमोठ्याने रडायची. त्याने इतक्या शिव्या दिल्या, सगळ्या 25 वर्षाच्या काढल्या. इतक्या शिव्या दिल्या, आणि ती सुद्धा इतकी रडली की जणू काय 25 वर्ष रडलीच नव्हती, इतकं रडून घेतलं तिने. सगळी आदळ आपट केली, फेळीवरची भांडी खाली घेतली, कप अशा फोडल्या, सगळी घरात दाईना करून टाकली. 7 वाजता भांडणं चालू झाली, 9:15 झाले तरी संपली नव्हती. शेवटी ते दोघंही सासू सासरे म्हणतात, 2 तास झालं पाहुण्याला, घाम कसा फुटाना, पाहुणा का जायना अजून? 2 तास भांडणं करतो तरी जायना. शेवटी सासरा म्हणला, बघा 5 मिनिटं आपण शेवटचं भांडू, गेला तर ठीक, नाही तर राहिलं. सासऱ्याने मोठ्याने शिव्या दिल्या, त्या मोठ्याने रडायला लागली, तरी काही पाहुणा हाला ना. शेवटी ती म्हणली, 25 वर्षांनी मला एवढ्या शिव्या दिल्या आणि एवढं रडवलं ना, आज जा काय खायचे ते का, स्वयंपाकच करणार नाही आज. हॉलमधल्या जावयांनी पिशवी भरली. म्हणला, इथं सासऱ्याच खायला नाही, आपल्याला काय मिळतंय? पिशवी भरली, ते गेलं निघून. जसं गेलं घराच्या बाहेर, तसं सासरा म्हणला, कशाला रडते एवढ्या मोठ्याने? मी काय तुला खरं खरं बोललो होतं का खोटंच बोललो होतं ना? ती पण म्हणली, मी काय खरं रडते का खोटंच रडते? ते दरवाजा उघडून आतमध्ये आला, ते म्हणते, मी पण खोटंच गेलो होतो. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया धारे हरी विना, वाया धारे हरी विना. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया धार हरी विना, वाया धार हरी विना. मी कशासाठी सांगितलं? माणसाच्या जीवनामध्ये एका जनार्दनी हा संसार खोटा आणि हरिभक्ती करा तिने नोहे तोटा. म्हणून हरिनामाचा छंद आपल्या जीवनामध्ये असावा, व्रताचा छंद असावा, उपवासाचा छंद असावा. आज एकादशी आहे, उद्या महाशिवरात्र. काही म्हणतील, महाराज असं बऱ्याच दिवसांनी झालं, लागोपाठ 2 उपवास आले, कारण एकादशी सोडायची नाही. आणि उद्याची शिवरात्र, पुन्हा उद्या दिवसभर रात्रभर उपवास करायचा, आणि परवा दिवशी सोडायला गेलो आपण. बारस आणि शिवरात्र एकत्र सोडणार आहोत. खरं काय? आज काय हो भाऊ? बगर आहे का? मला वाटतं स्वयंपाक आहे काय दुसरा. विठ्ठल विठ्ठल तुमचं म्हणावं लागेल. जर तुम्ही, आम्ही पाहतो ना, एकादशी असलं तरी त्या गावात अर्धी पंगत असते ना, अर्धी खिचडी असते. नाझरे गावाला खूप धन्यवाद दिले पाहिजेत. एकादशीच्या दिवशी सगळ्यांना उपवासाचंच केले, त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद महाराज. आणि बघा, दुसरी एक सूचना, 7 ते 9 कीर्तने
खूप काही 8-10च मंडळी सुरुवातीला आलेली असतात आणि त्याच्यानंतर मग अख्ख्या गावातली माणसं नंतर अर्ध कीर्तन झाल्यानंतर येतात. गावातल्या सगळ्या मंडळींनी, आमचे सायजीराव नाझिरकर असतील, उत्तम भाऊ नाझिरकर असतील, ही सगळी मंडळी अख्ख्या गावातल्या लोकांना विचारात घेऊन 7 ते 9 कार्यक्रम केला. आणि कशासाठी केला? दमून भागून तुम्ही रानातून येणार, आल्याबरोबर स्वयंपाक करायला लागू नये याच्याकरता 7 ते 9 कीर्तन ठेवलं आणि 9 नंतर जेवण ठेवलं. तरी देखील जर आपण उपवाशी येत असेल तर पुढच्या वर्षी मग विचार करावा लागेल, पंगतच बंद केलेली बरं ना. मग स्वयंपाक करायचा आहे का आता? आपण महिला एवढ्या 10-15च पुढच्या सुरुवातीच्या महिला होत्या, मागं तर कुणीच नव्हतं. पण 6वा दिवस आहे आज. मला वाटलं पहिल्या रामकृष्ण हरीला सगळे येतील. कीर्तनातलं एकही अक्षर चुकू देऊ नका. सगळी व्यवस्था गावाने केली. 7ला तुम्ही बरोबर इथं आले की 9 वाजता बरोबर एखादा कीर्तनकार कीर्तन संपवतो. आता उद्याचं कीर्तन टायमिंग काय? 7 ते 9 ना. विठ्ठल विठ्ठल. रंगाच्या शेवटच्या चरणामध्ये नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी एका जनार्दनी एकादशी तांद एका जनार्दनी एका जनार्दनी एका जनार्दनी एक विधा चंद एका जनार्दनी तीन परमानंद प्रकटला तीन परमानंद प्रकटला अंबऋषी कारणे अंबऋषी कारणे द्वादशीचा चंद अंबऋषी कारणे तेने परमानंद प्रगटला तेने परमानंद प्रगटला अंबरुची कारणे अंबरुची कारणे द्वादशीचा चंद अंबरुची कारणे परमानंद प्रगटला परमानंद प्रगटला तिने परमानंद प्रगटला तिने परमानंद परमानंद प्रगटला प्रगटला परमानंद प्रगटला तिने परमानंद गमधम गमधनि धमधम गमधनि धनि 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 धमधम गमधम गमगज तेने परमानंद तेने तेने परमानंद तेने तेने परमानंद तेने परमानंद प्रगटला तेने परमानंद तेने परमानंद प्रगटला प्रगटला तेने परमानंद तेने परमानंद तेने पर
परमानंद प्रगटला तेने परमा तेने सा 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 नी नी दा 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 पा 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 गा 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 रे मा मा नी सा गा मा धा नी सा गा मा धा नी सा तेने परमानंद प्रगटला तेरे परमानंद प्रगटला अंबरुची करणे हा अंबरुची करणे हा स्वादचिता चंद अंबरुची करणे अंबरुची करणे अंबरुची करणे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली तुकाराम 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 हा तुकाराम 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 ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम हर हर भोले भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल आ बोलिले रे पुढे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही जिद्दा नाही उच्चारिला अधिकार मी आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही जिद्दा कामने ज्ञानेश्वरा